नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेची यादी बघणार आहोत। यादी कशी डाउनलोड करायची, यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार का, जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही का, या संपूर्ण बाबींचा आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। तर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर यायचं आहे। या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला खाली जे आहेत बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती भरायची, जसं की या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं आहे, त्याचबरोबर जिल्हा निवडायचा आहे, या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका निवडायचा आहे, ब्लॉक या ठिकाणी निवडायचं आहे आणि या ठिकाणी गावाचं नाव निवडायचं आहे आणि गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल। आता आपण सर्वात अगोदर राज्य निवडून घेऊया, त्यानंतर तुमचं जे जिल्हा असेल तो निवडून घ्या। कोणता पण जिल्हाची या ठिकाणी संपूर्ण जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्याची तुम्हाला यादी पाहता येणार आहे। आता जिल्हा निवडून घेतल्यानंतर तालुका निवडून घ्या, त्यानंतर तुमचा ब्लॉक निवडून घ्या, कोणत्या ब्लॉकमधून आहात तुम्ही, आणि त्यानंतर तुमच्या गावाचं नाव निवडून घ्या। आता गावांचं नाव निवडून घेतल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण जी पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी दिसेल। या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे। जे पुढील हप्ते असतील ज्यामध्ये 19 हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ते मिळतील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।